1 2 3 चल. जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर आत्ताच एक जस्ट व्लॉग मी अपलोड केला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि हा दुसरा मी म्हणजे मान्सूनमधला दुसरा व्लॉग शूट करतो आहे आणि आपल्या यूट्यूबवरचा कितवा तो माहीत नाही. सो आत्ता मी जातो आहे पोहायला. आजसुद्धा पहिला व्लॉग जो आता अपलोड केला तो सुद्धा पोहण्याचाच होता, पण तो वेगळ्या तलावातला होता. आत्ता ज्या तलावावरती मी जातो आहे ते बऱ्याच जणांना माहिती आहे, पण मी ते लोकेशन रिव्हील नाही करणार आहे, सिक्रेट ठेवणार आहे. सो मी आता पोहायला जातो आहे आमच्या तळ्यावरती. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप जास्त मजा बघायला भेटणार आहे, कारण की माझे मित्रसुद्धा येत आहेत आणि आपल्या गावातली बरीचशी मुलं पोहायला ऑलरेडी गेलेली आहेत तिथे. तर आत्ता मी तळ्यावरती निघतोच आहे. बघूया आता कोण कोण मुलं गेले आहेत ते तळ्यावरती आणि माझे मित्रसुद्धा मागून येत आहेत. ते गावखडीपर्यंत आलेले आहेतच. तर चला मग निघूया. तर मी आत्ता आलो आहे तळ्यावरती. तळ्यावरती अजून आमची काय मित्रमंडळी आलेली नाहीत. आत्ताच कॉल आला होता एकाचा, म्हणजे ते लोक निघाले आहेत, तर येतील थोड्या वेळातच. मग इथून फक्त बघायचं, मजा बघायची. इथून नुसत्या सूर उड्या. पाणी बघू शकता, खूप स्वच्छ पाणी आहे, पूर्ण निळशार पाणी. आणि तिकडे पोरं मासे गरवतात, कारण की पावसाळ्यात तळ्यात मासे येतात, कारण की बाजूलाच तिकडे व्हाळ आहे आणि खालून तिकडून मळ्यातून पाणी पण घुसतं. तर जास्त पाऊस असेल तेव्हा पूर्ण पाणीच पाणी असतं. सो लेट्स गो. तळ्यात इतके मासे आहेत ना, इतके मासे, आणि ते पण मोठे मोठे खवळे वगैरे. तुम्हाला दिसतील का माहीत नाही. ते बघा, जबरदस्त मासे, जबरदस्त. केवढे मोठे आहेत बघा ते, बघा खवळे. आणि ते पोरं पकडतात, यांनी सुद्धा पकडलं नाही वाटतं खवळे. ह्यात आहे ना, हे बघा. अरे डब्यात वगैरे ठेवायचे त्याला. बारीक उड्या मारतात ते बघ, दिसले मला. काय हे मारतात ना बारके. बारीक चालत असू दे, गारवायच चालत आम्हाला. ए थांब, तू संपवलं एवढा मोठा पाहिजे रे. मग मी तेच बोललो ना, आणायला हवं होतं ते. नेट टाकाय पाहिजे ते. सा कसली आले म्हणजे झुंझुन जाण एवढे गावले नसते, बारीक आहे, पळाले असते. हे पळाले, हे लोक मोठे. हे बघ, नाही जात का एवढा जोर काढला ना मी याला. अरे एवढाच भेटला रे. अरे थांब, मरशी त्याच्यावर. कसले भेटतात बघ ते. त्याला दगड बांध ना जड. तर रत्नागिरीवरून माझे मित्र आलेले आहेत, महेश, प्रयाग
आणि अजून 2 जण मित्र आहेत. एक आहे मुंबईमधून आणि एक आहेत पुण्यामधून. तर खूप सुंदर सुंदर असे ड्रोन शॉट आणि कॅमेरा शॉट घेत आहेत आणि मुलंसुद्धा पोहायला आले आहेत. मी आधीच व्लॉग शूट करणार होतो पण मला राहवलं नाही. मी आधीच उड्या बिड्या मारून मोकळा झालो. आमच्या वाडीतली पोरं आली त्यांच्यासोबत आणि आत्ता बाहेर आलो आहे. बोलो शूट करूया कारण की विसरून गेलो होतो व्हिडिओ करतोय ते मी. थोडे थोडे लांब लांब राहा, थोडे लांब लांब राहा. हा काय जबरदस्त पाणी दिसतंय बघा. पूर्ण निळं क्षार पाणी आहे. पूर्ण स्वच्छ ते पण. आज पण सेम कंडिशन. पोहायला आलो पण व्हिडिओच नाही केला आणि आता पोरं पण गेली सगळी. आणि आपले 2 क्रिएटर पोहायला आले बोलतायत आणि पोहलेच नाहीत. यस उद्या या. असल्या सुरउडी दाखवणार ना प्रयागच्या ब्लॉग मध्ये. परागच्या मेला परागच्या ब्लॉग मध्ये कोण आलं? ते मजा. ये मार उडी मार. हे भाव पुढे मार रे, आता पापडीवर मारशील. आपडला बिपडला तर मोडायचा. हे भाव मार, सूर मार. परागच्या पायाच्या सिनेमॅटिक काढ. 3 स्टार्ट.
एक 2 3 मारा. एक 2 3 चल. दोन तीन चला. पोहायला येऊन कमीत कमी मला 2 ते 3 तास झाले आणि माझ्यासोबत जेवढे पण मित्र आले होते सगळेजण गेलेले आहेत. आणि आपला ना गेल्या वर्षी मी इथे व्हिडिओ केला होता, तो व्हिडिओ जाम व्हायरल झाला होता इंस्टाग्रामवरती. त्यात त्यांनी सुरुडी मारली होती ना, तो हा होता. तर ह्याने त्यांनी गेल्या वर्षी सुरुडी मारलेली. ओके, आत्तासुद्धा तो लेट आला आहे. आत्ता जर त्यांनी उड्या मारल्या ना तर आपण कॅप्चर करूया आणि यावर्षी यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आपण टाकूया त्याला. तर मंडळी, आता मी सुद्धा घरी निघतोय, कारण की माझ्यासोबत जेवढे पण मित्र आले होते तेवढे सगळेजण घरी गेले आहेत. आणि आता तळ्यावरती कोणीच नाही आहे, बघू शकता पूर्ण तळं शांत झालं आहे. आता आज तर बस करतोय, तर परत उद्या यायचं पोहायला. आता रोज संध्याकाळचा आता पोहायला यायचं आपण. तर हा व्हिडिओ इथेच थांबवते. हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.